तर मनूचा ना असा कॅप घातल्यानंतर ना तिचं गोड गोड बाय करणं चालू असतं. का तर सांगते पुढेच. त्याआधी ना मॉर्निंग असे छान केस वगैरे धुतले होते, तर फ्रेश वगैरे झालं, व्यवस्थित केस बांधून दिले कारण मला स्वयंपाक करायचं होतं. तसंही केस खुल्ला सोडला ना मला तरी खूप चिडचिड होते, पण केस खूप ओले होते, सोडावं लागलं. त्यानंतर इथं आज पौर्णिमा होती, त्यासाठी स्वीट बनवायचं होतं. माझ्याकडे विलायची तर नव्हती, फक्त काजू आणि बदाम होते. ते खरपूस तुपामध्ये भाजून घेतले होते आणि तो सोबतच शेवयाची खीर बनवायची होती, म्हणून थोडंसं दूध घातलं, साखर घातलं आणि सगळं झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये काजू बदाम घालून घेतले. आणि आजूचं खूप म्हणजे मागे लागली होती स्वीट, म्हणजे तिला प्रचंड आवडतो. सोबतच मला असं देवासाठी आधी काढून ठेवलं आणि नैवेद्य वगैरे दाखवलं. तर संध्याकाळी आम्हाला जायचं होतं मार्केटला, म्हणूनच कॅप घालून दिलं ना की तिला कळतं आम्ही बाहेर जातोय म्हणून. एवढं हॅपी असते ती. त्यानंतर इथे ATM मध्ये आलो होतो, जेणेकरून आम्हाला पैसे काढायचे होते. ते काढलो आणि आजूचं असं म्हणणं होतं की मी काढते, तर ठीक आहे म्हटलं. आणि तिथे पाणीपुरी भंडीवर बिलकुल गर्दी नव्हती, सो पाणीपुरी पण खाऊन घेतली. आणि त्यानंतर जे पाहिजे ते मार्केट वगैरे करून घेतलो. आणि इथं ना टिकली पॅकेट हवं होतं आम्हाला. आजूचा होमवर्क होता, टिकली पॅकेट लागणार होतं त्याच्यासाठी, ते घेतलं. सोबतच 1-2 गोष्टी जास्तीचे घेणं झालं. आणि त्यानंतर ना मार्केट वगैरे सगळं केल्यानंतर आम्ही इथं टेम्पलमध्ये आलो, जिथे हनुमान टेम्पल एकदम मार्केटमध्ये आहे. तर आजूचे डॅडा आणि मनू तिथंच बसले होते आम्ही मार्केट करेपर्यंत. सो आम्ही पण येऊन दर्शन वगैरे घेऊन छान मग घरी आलो. त्यानंतर ना इथं मी पिशवी ठेवल्या मनूचं असं शोधणं चालू होतं, तर तिला बनाना घेतलं हे माहिती होतं आणि तिला बनाना प्रचंड आवडतात आणि ते दिल्याशिवाय ती काही गप्प बसणार नाही, म्हणून तिला एक बनाना काढून दिला. आणि मार्केटमधनं जे काही आणलं होतं ना ते व्यवस्थित आवरून ठेवून द्यायचं होतं, ते दिले. माझ्यासाठी गोटा आणि आजूसाठी बँगल्स घेतले होते. आणि त्यानंतर ना ह्या लॉलीपॉपला असं छान टिकलीनं डेकोरेट करायचं होतं. हाच आजूचा होमवर्क होता. सो रात्रीचं सगळं काम आवरल्यानंतर ना तिचं एवढं काम करून दिलं, कारण ती मॉर्निंगपासून मागे लागलेली, पण टिकली नव्हती म्हणून ते राहून गेलेलं. सो असं काहीसं नंतर डेकोरेट केलं होतं, पण 2-3 टिकल्यांना लास्टला कम पडत होते, तसंच मॅनेज करून दिलं. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.